एक सर्व भक्तांच्या ह्या साप्ताहिक 108 महत्वपूर्ण श्लोक भगवद्गीता जशी आहे तशी ह्या सत्रामध्ये स्वागत आहे. आज आपला 57वा सत्र, 56वा श्लोक आणि आजपासून आपण 8व्या अध्यायाची सुरुवात करणार आहोत. तर आजच्या ह्या 8व्या अध्यायातील पहिला महत्वपूर्ण श्लोक आहे तो आहे श्लोक क्रमांक 5 आणि ह्यामध्ये आपल्याला शिकायला मिळतंय की अंतकाळी कृष्ण स्मरण जो जीवनाचा निर्णायक क्षण आहे. अंतकाले च मामेव स्मरन् मुक्त्वा कलेवरम सप्रयाति समद्भावम याति नास्ति अत्र संशयः. अंतकाले च माम एव स्मरणमुक्त्वा कलेवरं यः प्रयाति सः मद्भावं याति न अस्ति अत्र संशयः. अंतकाले च मामेव स्मरन् मुक्त्वा कलेवरम यः प्रयाति सः मद्भावं याति नास्ति अत्र संशयः. अंतकाले च माम एव स्मरणमुक्त्वा कलेवरं यः प्रयाति सः मद्भावं याति न अस्ति अत्र संशयः. बोला धीर कृष्ण प्रभुजी. अंतकाले च मामेव स्मरन् मुक्त्वा कलेवरं यः प्रयाति समद्भावं याति नास्ति तद् संशयः अत्र संशयः. हरे कृष्ण. सकिश्चोरमणि माता जी. अंतकाले च माम एव स्मरणमुक्त्वा कलेवरं यः प्रयाति सः मद्भावं याति नास्ति अत्र संशयः. नम्रता माता जी. हरे कृष्ण प्रभु. अंतकाले च मामेव स्मरन् मुक्त्वा कलेवरं यः प्रयाति समद्भावं याति न अस्ति अत्र संशयः. हरे हरे कृष्ण. कृष्ण. अनुवाद. आणि अंतकाळी केवळ माझे स्मरण करीत जो आपला देहत्याग करतो तो तत्काळ माझ्या प्रकृतीची प्राप्ती करतो यात मुळीच संशय नाही. तात्पर्य अभयचरणारिंद भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपादजींच्या द्वारे या श्लोकामध्ये कृष्ण भावनेच्या महत्तेवर जोर देण्यात आला आहे. कृष्ण भावनेमध्ये जो कोणी आपल्या देहाचा त्याग करतो त्याला भगवंतांच्या दिव्य प्रकृतीची तात्काळ प्राप्ती होते. भगवंत हे विशुद्धाहूनही विशुद्ध आहेत आणि म्हणून जो कोणी कृष्ण भावना भावित असतो तो सुद्धा विशुद्धाहून विशुद्ध असतो. या श्लोकातील स्मरण हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे. ज्याने कृष्ण भावना भावित भक्ती योगाचे आचरण केलेले नाही त्या अशुद्ध जीवाला श्रीकृष्णांचे स्मरण करणे शक्य नाही. म्हणून कृष्ण भावनेचे आचरण जीवनाच्या आरंभापासूनच केले पाहिजे. अंतकाळी कोणाला जर आपले जीवन सफल करावयाचे असेल तर त्यांच्यासाठी कृष्ण स्मरण हे अनिवार्य आहे. म्हणून मनुष्याने सतत अविरतपणे हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे या महामंत्राचा जप केला पाहिजे. श्री चैतन्य महाप्रभू सांगतात की व्यक्तीने वृक्षाप्रमाणे सहनशील झाले पाहिजे. तरहो इव सहिष्णुनः. हरे कृष्ण जप करणाऱ्या व्यक्तीच्या मार्गामध्ये अनेक संकटे निर्माण होऊ शकतात. तरीही अशा सर्व संकटांना सहन करत मनुष्याने हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे या महामंत्राचा अविरतपणे जप सुरूच ठेवला पाहिजे, जेणेकरून त्याला आपल्या अंतकाळी कृष्ण भावनेचा पुरेपूर लाभ होऊ शकेल. ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवां च श्रीरूपं साग्रजातं
सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्री राधा कृष्ण पदान् सहगण ललिता श्री विशाखान्वितांश नमो विष्णुपदाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी निति नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे नमो विष्णुपदाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते राधानाथ स्वामी निति नामिने वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण। तर आजच्या ह्या सत्रामध्ये परत सर्वांचं स्वागत आहे। आज चर्चा होते है जीवनाचा निर्णायक क्षण ह्या विषयावर। तर भगवद्गीतेच्या ह्या 8व्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाचे अत्यंत गूढ प्रश्नांची उत्तरं देत आहेत। त्यातल्या त्यात ह्या 8व्या अध्यायातील आज जो आपण पाहतोय तो दुसरा विभाग पाहतोय, जो 5वा ते 8वा श्लोक आहे याच्यामध्ये सम्मिलित आहे। तर ह्या दुसऱ्या विभागाचा मुख्य विषय आहे की अंतकाळी कृष्णाचे स्मरण। मनुष्य जे काही अंतकाळी स्मरतो तेच तो प्राप्त करतो। म्हणूनच श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, माझे निरंतर चिंतन कर, सर्व कर्मे मला अर्पण कर आणि शेवटी मला प्राप्त। तर इथे श्रीकृष्ण प्रथम थेट उत्तर देतात ह्या 5व्या श्लोकामध्ये आणि नंतर सर्वसाधारण तत्व हे 6 ते 8 या श्लोकांमध्ये स्पष्ट करतात। अंतकाले च मामेव स्मरन् मुक्त्वा कलेवरं यः प्रयाति स मद्भावं याति नास्ति अत्र संशयः। पहा, अंतकाले च मामेव की मृत्यू समयी माझेच स्मरण। माम एव शब्द खूप महत्वपूर्ण आहे इथे। स्मरण मुक्त्वा कलेवरं, स्मरण करीत शरीराचा त्याग, यः प्रयाती जो अशा प्रकारे जातो, समद्भावम याती तो माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो। न अस्ति अत्र संशय, यात काहीही संशय नाही। पहा, हे अत्यंत निर्णायक आणि आश्वासक विधान आहे। अंतकाळाचे महत्व समजवणार। मृत्यू साधारणतः पाहायला गेलो आपण तर अत्यंत वेदनादायक आणि अस्थिर करणारा क्षण। असं म्हणतात की मृत्यू समयी जी पीडा होते ती 44,000 जेव्हा विंचू 44,000 विंचू आपल्याला चावतील त्यावेळेला जी पीडा होईल तेवढी पीडा आपल्याला मृत्यूच्या समयी होत असते। तर एवढं वेदनादायक आणि महत्व म्हणजे अस्थिर करणारा क्षण। आणि त्यावेळी मन ज्यावर आपली सर्वात जास्त आसक्ती आहे फक्त त्याच्याकडेच जात। आणि त्यामुळे जर आपण कृष्णाचे स्मरण करत राहिलो तर आपण त्यांच्यावर प्रेम केले आहे, जर नाही तर आपली आसक्ती दुसरीकडे होते। तर स्मरण म्हणजे काय? तर हे पहा, स्मरण आणि कीर्तन फरक आहे, महत्वाचा मुद्दा आहे।
इथे स्मरण आहे, केवळ उच्चारण नाही. फक्त कृष्ण म्हणणं पुरेस नाही. मनात भाव, प्रेम, आश्रय, इच्छा या तिघही गोष्टी असणं आवश्यक आहे. आपण उदाहरण घेऊया. जर कोणी भीतीने कृष्ण म्हणाला पण अंतकरणात प्रेम नाही, तर ते खरे स्मरण नाही. भगवंताला फसवता येत नाही. आता स्मरणाचे दोन प्रकार आहेत. एक भावनिक स्मरण आणि एक माहितीपूर्ण स्मरण. दोघांमध्ये फरक आहे. जसा फरक एका डॉक्टरामध्ये आणि आईमध्ये असतो तसा. एक उदाहरण आहे की डॉक्टर काय करतो, कुठल्याही मुलाची माहिती लक्षात ठेवतो, परंतु आई प्रेमाने आठवण ठेवते. तसंच कृष्णाबद्दल माहिती असणं म्हणजे कृष्णाचं स्मरण नाही. कृष्णाशी प्रेमाचा संबंध असणं यालाच खरं स्मरण. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर कृष्णाशी प्रेमाचा संबंध स्थापित करणं आवश्यक. त्यासाठी आपण भक्ती आणि नामस्मरणाचं महत्व पाहतो. हा जो हरे कृष्ण महामंत्र आहे, श्री प्रभुपादांनी वारंवार सांगितलंय की हरिनाम जप हा सर्वोत्तम मार्ग आहे. आणि आपण पाहिलं तर ह्या आणि पुढच्या श्लोकामध्ये सुद्धा महामंत्राचा विशेष जोर दिला जातो. कारण नामस्मरणामुळे चित्त शुद्ध होतं आणि शुद्ध चित्तामुळे अंतकाळी सहज स्मरण. आता याच्यावर आपल्याला वेगवेगळ्या शास्त्रांमध्ये अनेक उदाहरणं, अनेक कथा सुद्धा मिळतात. जसं आपल्याला राजा कुलशेखर यांची प्रार्थना माहितीये, मुकुंद माला स्तोत्रामध्येही येते. राजा कुलशेखर म्हणतात, मृत्यू समय शरीरात कफ वाढतो, स्मरण करणे कठीण होते, आणि म्हणून ते प्रार्थना करतात, हे प्रभू मला आत्ताच तुझ्या चरणात पूर्णपणे गुंतवून ठेव. म्हणजे वाटही नाही पाहिजे की पुढे कधीतरी शरीर सोडायचं नाही, मला आत्ताच पूर्णपणे तुमच्या चरण कमलांचं शरण प्राप्त. आपण एक उपमा घेऊ शकतो हंस आणि कमळ यांची. हंस जसा कमळात पूर्णपणे शिरतो, तसंच आपण कृष्णामध्ये पूर्णपणे गुंतले पाहिजे. कारण की भगवंत आपली वाट पाहताय की आपण परत भगवत धामामध्ये परत कधी येऊ. आणि म्हणूनच कृष्णाची ही एवढी करुणा आणि आश्वासन आहे. न अस्ति अत्र संशय, अजिबात शंका नाही. का? कृष्ण आपल्याला अपयशी करायला नाही, तर ते आपल्याला परत बोलवू इच्छितात. जर आपण दाखवलं की मला तुझ्याकडेच यायचं आहे रे कृष्णा, तर कृष्ण म्हणतात, मीच तुला घेऊन जातो. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. कधी कधी पक्षी आणि फांदीची उपमा दिली जाते. आपण सर्वांनी फांदीवर बसलेला पक्षी असतो ना, तसं आपण सर्व फांदीवर बसलेल्या पक्षी समान आहोत. हरे कृष्ण. जर आपण पक्षी समान आहोत फांदीवर बसलेल्या, तर मग फांदी म्हणजे काय? तर फांदी म्हणजे भौतिक जीवन. आणि आपण जर पक्षी आहोत तर मग आपल्याला पंखही असायला पाहिजेत ना. काय धीरकृष्ण प्रभूजी, तुम्हाला पंख पाहिजेत की नाही? हो. येस. तर मग आपले पंख काय आहेत? तर भक्ती. हरे कृष्ण 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 हरे हरे,
हरे राम 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 हरे हरे. आणि मृत्यू म्हणजे काय? तर फांदी तुटणं. आता पहा, पंख मजबूत असतील तर पक्षी जो आहे, फांदी जरी तुटली तरी उडून जाऊ शकतो, बरोबर आहे. पण पंख जर कमजोर असतील तर बिचारा तो जो पक्षी असतो तो भयभीत होऊन जातो. तसंच आपले जर पंख मजबूत असतील, पंख म्हणजे काय? भक्ती. जर भक्ती मजबूत असेल तर कृष्णाकडे उड्डाण. आणि पंख कमजोर असतील तर भीती. आता पुढे काय? आणि म्हणूनच प्रभुपाद सांगतात की जीवनाचा उपयोग योग्य प्रकाराने करा, मृत्यूपूर्वी जगणे काय असते ते शिका. आपण ठरवू शकत नाही की आपण कधी मरू, पण आपण हे ठरवू शकतो की आपण कसे जगू. प्रत्येक क्षण अर्थपूर्ण जगा, कृष्णाशी जोडा, मूल्य प्रणाली आत्मसात करा, म्हणजे अंतिम स्मरण योग्य होते. हे पहा, अंतकाळी जे आठवते ते आपल्या संपूर्ण जीवनातील मूल्यांचं प्रतिबिंब आहे. आपण ज्या गोष्टीला सर्वाधिक महत्व दिले तेच शेवटी आठवते. आपल्याला भरत महाराजांची कथा माहिती आहे की राजा होते. त्यांनी योग्य वेळेला संसाराचा त्याग केला, राज्यकारभार आपल्या पुत्रांना सोपवून ते जंगलात जे आहे संन्यास घेऊन आलेत आणि भगवंतांची पूजा अर्चा करू लागले, ध्यान आणि तप करू लागले. आणि तशा अवस्थेत त्यांनी शरीर सोडण्याचा निश्चय केलेला होता. परंतु एक दिवस जेव्हा ते सूर्याला अर्च देत होते नदीमध्ये, तेव्हा त्यांनी पाहिलं की एक बाळंतीण जी होती हरिण, ती तिथे पाणी प्यायला आली आणि अचानक वाघाने हल्ला केला. तर ती बाळंतीण जी हरिण होती ती धावली आणि धावता धावताच काय झालं, बाळंत पण आलं. ती पुढे धावली आणि तिचा एक छोटासा पिल्लू हरिण जो आहे तो तिथे नदी किनारी पडला. वाघाने त्याला पाहिले नाही, वाघा हरणीच्या मागे पळाला आणि पुढे जाऊन वाघाने हरणाची शिकार केली. करुणावश यांनी त्या छोट्या हरिणाच्या बाळाला उचललं आणि त्याची काळजी घ्यायला लागली. आणि हळूहळू त्याची देखभाल करत होते, त्याला योग्य संगोपन देत होते, पोषक आहार देत होते. आणि कळालंच नाही की कळत न कळत कधी त्यांची त्या हरणामध्ये आसक्ती झाली. तो छोटासा हरिण हळूहळू वाढू लागला, इकडे तिकडे खेळू लागला आणि इकडे तिकडे खेळून परत तो आपल्या ह्या राजाच्या जवळ यायचा. एक दिवस अंधार होत आला पण तो हरिण काही आला नाही. राजाला एकदम चिंता वाटू लागली की अरे काय झालं. आणि ते त्याला शोधत निघाले आणि कुठेतरी दूर त्यांना हरणाचा एकदम करुण आवाज ऐकू यायला लागला, जसं काही एका गड्ड्यातून येत आहे. ते त्याला शोधत होते आणि अचानक अंधारामध्ये त्यांना दिसलं नाही आणि ते एका गड्ड्यामध्ये एकदम जोरात पडले. खूप इजा झाली. तिथे त्यांनी कोपऱ्यात हरणाला पाहिलं आणि त्या इजेमध्ये त्यांनी स्वतःचा देहत्याग केला हरणाचं स्मरण करत. परिणाम पुढचा जन्म हरणाचा मिळाला. परंतु त्यांचं सौभाग्य होतं की हरणाच्या जन्मामध्ये त्यांना सर्व काही त्यांचा पूर्वजन्म आठवत होता की कसं ते भक्ती करत होते. परंतु दुर्दैवाने हरणाची आसक्ती झाली आणि शरीर सोडताना हरिण आठवल्यामुळे त्यांना हरणाचा जन्म मिळाला. तर मग आता हरणाच्या शरीरातही त्यांनी काय केलं, तर अत्यंत ध्यानपूर्वक ते भक्ती करू लागले, तप करू लागले. ऋषी मुनींच्या आश्रमाच्या जवळच राहायचे.
केवळ सुकलेलं गवतच खायचे आणि पाणी प्यायचे. आणि भगवंतांच्या कथा ज्या आश्रमामध्ये चालायच्या त्या ऐकत राहायचं. आणि असं करत त्यांनी हरणाचाही देह त्याग केला आणि त्यांना परत मनुष्य शरीर प्राप्त झालं. आणि परत त्यांना सर्व आठवत होतं. तर त्यांनी काय केलं की आता मला कुठलीही आसक्ती नको म्हणून एकदम मूर्खासारखं ते वागायचे आणि त्यांचं नाव पडलं जड भरत. आणि मूर्खासारखं वागल्यामुळे त्यांच्याशी कोणी हसी मजाक करायचं, त्यांना नावं ठेवायची. पुढे कथा अजून आहे, पण आपल्यासाठी महत्वपूर्ण काय या कथेत की अंतकाळी आठवला तो जन्म मिळाला. म्हणजे संपूर्ण जीवनातील मूल्यांचं प्रतिबिंब आपल्याला अंतकाळी आठवते. ज्या गोष्टीला सर्वाधिक महत्व दिलं ती गोष्ट आज शेवटी आठवते. तर इथे भगवंत काय म्हणतात, मत भाव. याचा अर्थ काय, तर भगवानाचे स्वरूप प्राप्त करणे, भगवत भाव प्राप्त करणे, भगवत धाम प्राप्त करणे. त्याच्या आवाज येत नाही. हरे कृष्ण हरे कृष्ण. भक्ताच्या भावानुसार सगुण म्हणा, निर्गुण म्हणा, साकार म्हणा, निराकार म्हणा, शेवटी सर्व भगवत भावात एकरूपता येऊ शकते. तर पहा, ही विशेष कृपा आहे, ही शेवटची संधी आहे. शास्त्र सांगतं जीवनभर जरी तुम्ही आतापर्यंत भजन केलं नाहीये तरी आता सुरू करा. कारण अंतकाळी जर स्मरण झालं तरच कल्याण होऊ शकतं. अजामिलची कथाही आपल्याला माहिती आहे की आधी ब्राह्मण पूर्ण विधिविधानांचं पाळलं आणि एक दिवस एका वेश्येला पाहिलं आणि त्याचं पतन झालं. ते वेश्यावृत्तीत लागले, पतित झाले, अनेक मुलं झाली, वाईट कार्य करायला लागले. सगळ्यात शेवटच्या मुलाचं नाव ठेवलं नारायण. आणि त्याच्यात आसक्ती. एक दिवस अचानक यमदूत आले आणि घोर पाश घेऊन ते त्यांना घेऊन जाणार. आणि त्यांना पाहून अजामिल घाबरला आणि त्याने बाजूला खेळत असलेल्या आपल्या मुलाला तर करून यातनेने बोलवायचा प्रयत्न केला, नारायण नारायण, अरे ये रे मला वाचव. आणि हे कोणी ऐकलं, भगवंतांचे जे देवदूत आहेत, पीत वस्त्रधारित, त्यांनी हे ऐकलं आणि त्यांना वाटलं अरे आमच्या स्वामींचा कोणीतरी उच्चार करतोय तर आम्हाला त्याला मदत करायला पाहिजे. आणि त्यांनी यमदूतांशी भांडण केलं आणि हे यजामिलाने हे सगळं पाहिलं की कसं त्यांनी यमदूतांना पळवून लावलं. आता काही आचार्य म्हणतात की इथे जो नारायण बोललं गेलंय ते त्या मुलाला बोलत होते किंवा आधी जी सुकृती होती, भक्ती केलेली होती, त्यामुळे नारायण. म्हणजे भगवंत पहा किती कृपाळू आहेत. त्यांनी काय पाहिलं की नाही, हा मलाच बोलवतोय आणि त्याच्यावर कृपा केली, त्याला परत एक संधी मिळाली. तर शिकण्याचा मुख्य मुद्दा काय, तर कृष्ण भावना भावित व्हा. प्युरेस्ट ऑफ प्युअर स्थिती आहे ही. सतत स्मरणामुळे चित्त शुद्ध होत. स्मरण अशुद्ध म्हणायला शक्य नाही, सरावानेच शक्य आहे. सराव नसेल तर अंतकाळी स्मरण येत नाही. जसं आज जेईई ऍडव्हान्सची परीक्षा पोरं देत आहेत, पण त्यांनी जर वर्षभर सराव केला नसेल, काल सराव केला नसेल, तर आज आता शेवटच्या क्षणी प्रश्न किती सोपा असला तरी त्यांना स्मरण होणार नाही. तसंच जीवनाचं आहे. त्यामुळे स्मरणाची साधना आवश्यक आहे. कशी, तर सात्विक जीवन, सेवाभाव, निरंतर नामस्मरण आणि सर्व प्रकारच्या अडचणी सहन करणे. भगवान चैतन्य महाप्रभू आपल्याला सांगतात तरोरीव सहिष्णुना. म्हणजे काय, तर एखाद्या झाडासारखं आपल्याला सहनशील व्हायचं. भगवत भक्तांच्या जो काही मार्ग आहे भक्तीचा, त्याच्यामध्ये भरपूर अडथळे येणार आहेत.
परंतु आपल्याला ते सर्व सांभाळत आपली जी भक्ती आहे ती चालू ठेवायची. तर ह्या आजच्या श्लोकाचा व्यावहारिक अनुप्रयोग काय? तर स्मरण म्हणजे केवळ मानसिक क्रिया नाही, तो भाव आहे. आणि मृत्यू समयी तोच भाव प्रकट होतो जो आयुष्यभर आपण जोपासला असतो. त्यामुळे आपल्याला जर अंतकाळी भगवंतांचं स्मरण करायचंय, तर आपल्याला तसा भाव निर्माण करायचा आहे. आणि त्यासाठी सर्वोत्तम साधन काय? तर हरिनाम संकीर्तन. तर म्हणून आपल्याला साधना ही योग्य प्रकारे करायला पाहिजे. तर भगवंतांना प्रार्थना करूया की हे प्रभू, मला तुझ्याकडे यायची इच्छा दे. माझे मन तुझ्यात केंद्रित कर. माझे घर नव्हे, तूच माझे खरे धाम आहेस. मृत्यूला पवित्र घरी परतणे बर. तर निष्कर्ष हा की अंतिम तत्व कृष्णाचे स्मरण म्हणजे कृष्ण प्राप्ती, इतरांचे स्मरण म्हणजे त्याच गोष्टींची प्राप्ती. हरे कृष्ण. एक छोटस काव्य या विषयावर, अंतकाळी कृष्ण स्मरण. अंतकाळी जे स्मरशील तेच तुझला लाभेल. कृष्ण नामात रंगलेले जीवन तूच वाचवेल. आईच्या त्या प्रेमासारखे ठेव स्मरण हृदयात. नुसते शब्द नव्हे ते भाव असू दे अंतरात. डॉक्टर जाणे माहिती पण आई जाणे जीव. तसाच भक्ती मार्ग हा प्रेमाचा साक्षी भाव दिव्य. फांदीवरी बसलेले आपण पंख अजूनही कच्चे. भक्तीच्या त्या जोरावरच पार होऊ आपण सच्चे. हंस जसा कमळामध्ये गुंफला पूर्णपणे, तसाच गुंत कृष्णामध्ये विसर जग सारे पण. नामस्मरण करीत राहा हरिनामाचा आधार. अंतकाळी तेच येईल होईल जीवन उद्धार. कृष्ण म्हणती संशय नको, मी आहे तुझ्या सोबत. एकदा माझे स्मरण कर, घेईन तुला माझ्यात. जग काय बोले नंतर त्याला नाही काही अर्थ. शेवटच्या त्या क्षणातील स्मरणच ठरवी पंथ. जीवनभर जे जपशील तेच येईल शेवटी. म्हणून आजच लाग रे कृष्ण भक्तीच्या वाटी. हरे कृष्णा. दंडवत प्रणाम.